नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजचा व्हिडिओ चालू करायच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारच्याच बेल आयकॉनवर प्रेससुद्धा करून द्या, जेणेकरून तुम्हाला असेच माहितीचे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। तर चला मग जास्त वेळ न करता या व्हिडिओला सुरू करूया। मंगळवार 18 जुलैपासून श्रावण महिना सुरू होईल। भगवान शिवाच्या पूजेमध्ये बेलपत्र प्रथम येते। शिवपुराणात शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करण्याचे काही नियम सांगितले आहेत। या नियमांमध्ये बेलपत्र कसे अर्पण करावे आणि ते कधी तोडू नये हे सांगितले आहे। हे नियम जाणून घेऊया। श्रावण महिन्याला खास महत्त्व आहे। मंगळवार 18 जुलैपासून श्रावण मास सुरू होणार असून यावेळी अधिक मास असल्याने श्रावण 59 दिवसाचा असेल। शिवपुराणात श्रावणात शिवाचा जलाभिषेक करणे आणि शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करण्याचे विशेष फायदे सांगितले आहेत। यासोबतच शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करण्याचे नियमही शास्त्रात सांगण्यात आले आहेत। हे नियम लक्षात ठेवून शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्यास तुमची प्रार्थना महादेवापर्यंत लवकर पोहोचेल आणि ते तुमच्या मनोकामना पूर्ण करतील। शिवलिंगावर चुकूनही फाटलेले बेलपत्र अर्पण करू नये। असे केल्याने बेलपत्र अर्पण करणे व्यर्थ जाते। चुकूनही असे बेलपत्र वाहू नका ज्यात 3 पाने नसतील। कमीत कमी 3 पानं असलेले बेलपत्र भगवान शंकराला अर्पण करावे। कुठून तरी 5 पानांचे बेलपत्र सापडले तर ते खूप शुभ मानले जाते। असे बेलपत्र फार दुर्मिळ आहे। ते अर्पण केल्याने आपण इच्छित परिणाम मिळवू शकतात। भगवान शिवाला कधीही रिकामे बेलपत्र अर्पण करू नका। ते बेलपत्रासह पाण्याचा प्रवाहही शिवलिंगावर असावा आणि अर्पण करताना ओम नमः शिवाय मंत्राचा जप करत राहावे। बेलपत्र तोडताना लक्षात ठेवा की या दिवशी चतुर्थी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी आणि अमावस्या आणि संक्रांती तिथी असू नये। सोमवारी बेलपत्र तोडू नये। सोमवारच्या उपवासासाठी 1 दिवस अगोदर बेलपत्र तोडून ठेवावे। जर तुम्हाला बेलपत्र पुरेशा प्रमाणात मिळत नसेल तर तुम्ही शिवलिंगावर वाहिलेले बेलपत्र स्वच्छ पाण्याने धुवून पुन्हा अर्पण करू शकता। बेलपत्राला कधीही अपवित्र मानले जात नाहीत। बेलपत्राच्या अनेक पानावर पट्टे असल्याचे अनेकदा दिसून येते। असे बेलपत्र भगवान शिवाला अर्पण करण्यास योग्य मानले जात नाही। अशी बेलपत्रे खंडित मानली जातात। नेहमी पाणी अर्पण केल्यावरच बेलपत्र अर्पण करावे। तर मग मित्रांनो, ही माझी माहिती तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवाल आणि तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर मग नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराल। थँक्यू व्हेरी मच। हर हर महादेव। ओम नमः शिवाय।